तर महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याचे आदेश आज मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले। यावेळी आमदार सुरेश धस हे देखील मुंडे कुटुंबासोबत वर्षावर गेले होते। आरोपींना सोडणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना दिलं आहे। पुरेपूर म्हणजे आरोपी अटक करणार म्हणजे करणार हे मला त्यांनी शब्द दिलेला आहे। कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। विधान भवनात बी त्यांनी म्हटलं आहे, आज बी म्हणलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। मुख्यमंत्री साहेबांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानला पाहिजे आणि आरोपी अटक होतील आणि माझ्या परिवाराला न्याय भेटेल मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे मला आता म्हणजे माझं समाधान झालं आहे त्यांच्यावर। मंत्री महोदयांनी तातडीने डीजी साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा, आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही एसआयटी स्थापन करा। आणि ज्ञानेश्वरी ताई आम्हाला सर्वांना विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर की हे इतकं भयानक असू शकतं का, तर ते आहे। आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा काही इन्वॉल्व आहेत का याचा सुद्धा तपास करावा अशा प्रकारची मागणी केलेली। आणि ही एसआयटी स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला 100% गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे 100% आता सापडतील।